नमस्कार मंडळी, मी रोहित बापट. माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं स्वागत. मित्रांनो, आज आणखीन एक पुस्तक आणि त्याचं समालोचन मी घेऊन आलेलो आहे. पुस्तकाबद्दल किंवा ज्या व्यक्तीबद्दल हे पुस्तक आहे त्याच्याबद्दल बोलण्याच्या आधी याची सुरुवात कुठून झाली मला ते थोडंसं सांगायचं आहे, कारण की ते महत्त्वाचं आहे माझ्या दृष्टीने. बाई मी पतंग उडवीत होते हे माझे आवडती लावणी, आवडतं गाणं. आणि त्या गाण्यामध्ये जेव्हा मी बारकाईने बघत होतो, आता याच क्षेत्रात असल्यामुळे काही काही गोष्टी आम्ही थोडं बारकाईने बघतो. कोण काय करतंय, मुख्य पात्र सोडून मागे कोण काय करतंय. आणि हे गाणं जर तुम्ही बघितलं तर अर्थात जयश्री गडकर आहेच आहेत, नाही असं नाही, पण एक्सप्रेशन्स वाईज म्हणजे हावभाव, त्याच्यामध्ये हालचाल असेल, चेहऱ्यावरचे हावभाव म्हणा, हे जर तुम्ही निकष धरले तर गणपत पाटील यांच्या चेहऱ्यावरचे हावभाव, त्यांचं वागणं, त्यांचा नाच आणि त्यांचे ज्याला आपण म्हणतो की एक काही नखरा असतात आणि काही स्टेप्स आहेत त्यांच्या, ते मी बघून मला इतकं कौतुक वाटलं या गोष्टीचं की अरे, मुख्य पात्र सोडून मी हेच बघतोय की या माणसाच्या चेहऱ्यावर हावभाव किती स्पष्ट आहेत. पहिली गोष्ट म्हणजे स्पष्ट आहेत आणि सुंदर आहेत. म्हणजे त्या पात्राला, नाचाच्या पात्राला अगदी अनुसरून इतके सुंदर एक्सप्रेशन्स. जरूर हे गाणं तुम्ही बघा. आणि ते बघितल्यानंतर डोक्यात आलं की अरे, आपण एवढं तर आपल्याला नक्की माहिती आहे की गणपत पाटलांनी लावणीमध्ये नाचाच्या भूमिका खूप केलेल्या आहेत आणि त्याच्या पलीकडे विशेष माहिती नाहीये. फक्त एकदा खुपते तिथे गुप्तेमध्ये सुधीर गाडगीळांनी एक माहिती दिली होती की गणपत पाटलांची मुलाखत घेताना कोणीतरी त्यांना एक उद्दाम आणि आगाऊ प्रश्न विचारला होता. सुधीर गाडगीळांनी नाही, कोणीतरी दुसऱ्यांनी, की तुमचंही लग्न झालं, म्हणजे जणू काही आपल्या आयुष्यात सुद्धा ते तसेच आहेत वगैरे वगैरे, तृतीयपंथीच आहेत. तर माहिती एवढीच, ह्याच्याहून जास्त काही माहिती नाही. आणि मग डोक्यात आलं की अरे, या माणसाबद्दल थोडंसं तरी आपल्याला अजून माहिती पाहिजे, जेवढी आहे त्याच्यापेक्षा आणखीन असायला हवी. त्याच्यामुळे मग मी थोडा शोध घेतला आणि मग लक्षात आलं की गणपत पाटील यांनी आत्मचरित्र लिहिलेलं आहे, रंगनटेश्वराचे म्हणून. हे आत्मचरित्र गणपत पाटलांचं आहे, त्यांनी स्वतःच लिहिलेलं आहे. म्हणलं असं जर असेल तर हे पुस्तक तर आपण आणलं पाहिजे आणि वाचलंच पाहिजे. म्हणून मी पुस्तक घेतलं. पुस्तक तसं पाहिलं तर खूप मोठं नाहीये, एका दिवसामध्ये माझं वाचून संपूर्ण झालं, हे वाचून पूर्ण झालं. आणि हे पुस्तक वाचल्यानंतर आता मी हे निश्चित सांगू शकतो की काल मला जेवढे गणपत पाटील माहिती होते त्यापेक्षा आज निश्चितच मला थोडे जास्त माहिती आहेत. आणि कलाकार म्हणून त्यांच्याबद्दल एक आदर आहेच, यात काही वाद नाही. कलाकार म्हणून निश्चित आहे, पण माणूस म्हणून सुद्धा शेवटी कसं आहे, कलाकार सुद्धा माणूसच असतो आणि माणूस गुणदोषांनी युक्त असतो. प्रत्येक माणसामध्ये काही गुण असतात, काही अवगुण असतात, काही चुका असतात, काही योग्य निर्णय असतात. प्रत्येकाची सुख आहेत, दुःख आहे, ते कलाकारांना सुद्धा तेच लागू पडतं. तर हे पुस्तक वाचताना अनेक पैलू जे होते त्यांच्या आयुष्यातले ते उलगडत गेले. खरं तर 1995 साली पहिली आवृत्ती याची आली होती आणि मग मध्यंतरीच्या काळात आली नाही. आणि मग आता मुक्ता पब्लिशिंग हाऊस, मुक्ता यांनी पुन्हा एकदा हे आत्मचरित्र जे आहे ते पब्लिश केलंय त्यांनी. आणि ते पुस्तक अर्थात मला इंटरनेटवरतीच सापडलं की असं पुस्तक आहे आणि म्हणून मग ते लगेचच विकत घेतलं. पुस्तकाची प्रस्तावना जी आहे त्याच्यामध्ये गणपत पाटलांनीच दिलेली आहे आणि त्याच्यात त्यांनी सांगितलं की आत्मचरित्र आणि या किस्स्यांबद्दल काय आहे. अनेक जणांनी त्यांना सांगितलं की तुम्ही आत्मचरित्र असं का लिहित नाही तुमचं. त्यांनी टाळटाळ केली थोडी, पण सरते शेवटी थोडंफार का होईना त्यांनी हे लिहिलं. याचं मुख्य कारण माझ्या मते त्यांनी जे दिलं ते असं की सकाळमध्ये त्यांच्या आयुष्यावरती त्यांचे लेख यायचे, स्वतः लिहून किस्से आणि हे. तर त्याचं संकलन करून कदाचित त्यात आणखीन थोडं काही करून त्याच्यामध्ये त्यांनी मग हे पुस्तक तयार केलं की रंगनटेश्वराचे. हे पुस्तक वाचत असताना हे तुम्हाला तर नक्की कळेल
की हा माणूस फक्त अभिनेता म्हणून किंवा तसं नाही आहे, या माणसाचा स्ट्रगल देखील तितकाच मोठा आहे. आणि स्ट्रगल ज्याला आपण म्हणतो तो त्रास जे आहे, त्या ज्या काही परिस्थितीतनं ते गेले, आपल्याला नटरंग माहिती आहे पण तसं नाही आहे. वेगवेगळे अनुभव आहेत. एक गोष्टीची मला फार कमाल वाटते आणि हे वाचताना तुम्हालाही जाणवेल, त्या माणसाने किती उद्योग केले अहो. उद्योग म्हणजे पोटापाण्यासाठी किती उद्योग केले. म्हणजे मी वाचत होतो की या माणसाने काय काय केलंय. म्हणजे सुतारकाम, गवंडी काम, हॉटेलमध्ये वाढपी, काय काय नाही काम केलं. म्हणजे मला तर वाटायला लागलं की माझ्यामध्ये आता फक्त कापड दुकानातच काम करायचं राहिलं होतं, बाकी सगळं करून झालेलं आहे. म्हणजे लिटरली एवढी कामं त्यांनी केलेत उदरभरणासाठी, बाकी काही कारण नाही, उदरभरणासाठी. आणि त्यांनी आपली एक पार्श्वभूमी पण दिलेली आहे की आधी त्यांचं घर कसं होतं, आधी त्यांच्याकडे परिस्थिती काय होती आणि नंतर कुठली परिस्थिती त्यांच्यावर ओढवली आणि मग तो एक स्ट्रगल सुरू झाला. आणि मग एका बाजूला तरुण असताना एका बाजूला पोट भरायचंय आणि एका बाजूला कला जोपासायची आहे. मुळातच कलेची आवड असल्यामुळे हा जो प्रश्न आहे, हा जो एक तिढा आहे, ही एक समस्या जी आहे ती प्रत्येक कलाकाराला कधी ना कधी भेडसावते. तीच गणपत पाटलांना देखील भेडसावली की पोट पण भरायचंय आणि तुम्हाला कलेच्या क्षेत्रात सुद्धा पुढे जायचंय. आता लक्ष्मी आणि सरस्वती शक्यतो एका ठिकाणी नांदत नाही, शक्यतो, हे मी शक्यतो म्हणतोय मुद्दामच, कारण की बरेच ठिकाणी सुद्धा दिसते, पण ती कमी आहेत, ती मंडळी थोडी कमी आहेत. शेवटी प्रत्येकाला आपापले त्रास, आपापल्या समस्या आर्थिक आहेतच. तर तो पूर्ण प्रवास जो आहे, तो प्रवास गणपत पाटील तुमच्यासमोर उलगडतात की लहानपण कसं गेलं, मग तरुण वयात काय झालं, ते दिसायला कसे होते, त्यांनी अभिनयामध्ये प्रवेश कसा केला. तुम्हाला ऐकायला गंमत वाटेल की नाचाची भूमिका ही एक बाजू झाली, त्यांनी चित्रपटांमध्ये अनेक भूमिका केल्यात, हे मला सुद्धा पहिल्यांदाच लक्षात आलं. 1-2 भूमिका माहिती होत्या की वेगळ्या केल्यात, पण इतक्या वेगवेगळ्या चित्रपटांमध्ये वेगवेगळ्या भूमिका केल्यात हे नव्हतं माहिती. माझ्या मते हे बहुतेक कुणाला सुद्धा माहिती नसेल, तर ते तुम्हाला या पुस्तकात वाचायला मिळेल की त्यांचे संबंध मास्टर विनायकराव यांच्याशी कसे होते आणि मग त्या काळची परिस्थिती काय होती, चित्रपट कुठल्या पद्धतीचे यायचे, मास्टर विनायकराव हे कसे होते स्वभावानी, त्यांच्याशी ओळख कशी झाली, मग तिथे राजा गोसावींची ओळख कशी झाली, हे सगळं तुम्हाला या पुस्तकात वाचायला मिळेल. त्याच्यानंतर मग मास्टर विनायकरावांची कंपनी बंद झाली, मग ते पुन्हा कोल्हापुरात आले, मूळचे कोल्हापूरचे गणपत पाटील. मग त्याच्यानंतर भालजी पेंढारकरांची, दादासाहेबांची कशी ओळख झाली, तर ते बाबांची, म्हणजे माफ करा, त्यांची कशी ओळख झाली आणि मग त्यांच्या चमूमध्ये, त्यांच्या कंपनीमध्ये त्यांनी कशी नोकरी केली. कारण की पूर्वी काय असायचं, पूर्वी प्रत्येक सिनेमाचे आज जसे पैसे मिळतात तसं नसायचं, कलाकार मंडळी नोकरीवर असायची त्या स्टुडिओच्या. मग तिकडे त्यांना काय काय शिकायला मिळालं, मग आधी ते कसे जॉईन झाले, म्हणजे मास्टर विनायकरावांच्या कंपनीमध्ये त्यांनी कसा प्रवेश घेतला हे पण वाचण्याजोगं आहे. तो किस्सा आहे, चांगला किस्सा आहे याच्यामध्ये, ते जरूर वाचा. हे किस्से बरेच आहेत. म्हणजे हा जो भाग होता त्यांचा कलेचा की त्या कंपनीत कसं काम मिळवलं आणि मग हळूहळू कशी बढती मिळत गेली वगैरे वगैरे, मग सगळं शिकायला कसं मिळालं, अभिनय कसा शिकायला मिळाला, नाटकात काय केलं वगैरे वगैरे, हे तुम्हाला वाचायला मिळेल. आणखीन एक बाजू गणपत पाटलांची की जी माझ्या मते 99% कुणालाच माहिती नाहीये. ज्यांनी हे पुस्तक वाचले कदाचित त्यांनाच किंवा जे निकटवर्ती आहेत त्यांनाच माहिती असेल. ती म्हणजे गणपत पाटलांनी त्यांच्या तरुण वयामध्ये, म्हणजे 20 वगैरे त्या वयामध्ये स्वातंत्र्य लढ्यामध्ये सुद्धा त्यांच्या पद्धतीने भाग घेतलेला होता, असं त्यांनी त्याचे प्रसंग सांगितलेले आहेत की कुठल्या पद्धतीने. आणि तुम्हाला वाचून सुद्धा गंमत वाटेल की त्यांनी कशा पद्धतीने त्याच्यात भाग घेतला होता, म्हणजे बॉम्ब फेकणे. आता हे तुम्ही म्हणजे काय ते वाचा नंतर आतमध्ये, पुस्तक वाचताना तुम्हाला कळेल की काय परिस्थिती होती आणि कसे ओढले गेले या स्वातंत्र्य संग्रामामध्ये. आणि तिथून तसं त्यांनी खूप दिलेलं नाहीये की काँग्रेसशी त्या काळामध्ये कसा त्यांचा संबंध निर्माण झाला आणि पुढे कसा, पण पुस्तकाच्या अंतिम टप्प्यामध्ये त्याचा उल्लेख त्यांचे आलेत की राजकीय पक्षाशी
त्यांचे संबंध कसे होते, राजकारणाशी संबंध कसे होते, त्या नेत्यांचे अनुभव त्यांना कसे मिळाले, तर त्याबद्दल गणपत पाटलांनी सांगितलेले. आणि एक प्रसंग जो आहे की जेव्हा गणपत पाटलांनी गरिबीमुळे काम नव्हतं, कुठे काम मिळत नव्हतं, आणि जेव्हा भालजी पेंढारकरांची कंपनी देखील थोडी थोडी कमी झाली, संपली वगैरे वगैरे, तेव्हा त्यांना काम मिळेना असं झालं. आणि मग पोट भरायचं कसं? बरं, 4 जण घरी मुलं आहेत, बायको आहे. म्हणजे एक वेळ अशी येत होती की ते फक्त पाण्यावर जगत होते, ते आणि त्यांची पत्नी, आणि मुलांना थोडंफार ती मिलोची भाकरी आणि वगैरे वगैरे. तर ते सुद्धा वाचण्याजोगे प्रसंग आहेत. म्हणजे मला जर विचारलं तर चढ उतार चढ उतार चढ उतार, एवढे चढ उतार एका माणसाच्या आयुष्यात. आणि चित्रपटातून आणि नाटकातून काम केल्यावर पैशासाठी कुठलं काम करायला लागलं त्यांना, हे सुद्धा वाचण्याजोगं आहे. खरं सांगायचं तर एक प्रश्न तेव्हा मला पडला. आता हे कसं आहे, आपण इतक्या वर्षानंतर त्याच्यावरती विचार करतोय, त्यामुळे कदाचित हा प्रश्न अन्यायकारक सुद्धा ठरू शकतो. पण हा प्रश्न मला कैक वेळा विचारा असं वाटतो की या पुस्तकात त्यांनी दिल्याप्रमाणे, आणि हा त्यांच्यावरती म्हणून प्रश्न नाहीये, हा एक कलाकार म्हणून मी सुद्धा विचार करण्याचा प्रश्न आहे. जे कोणी कलाकार आहेत त्यांनी हा विचार केला पाहिजे. आणि हा विचार माझा नाहीये, हा मूळतः विचार आहे भारतरत्न पंडित भीमसेन जोशी यांनी विचारलेला प्रश्न आहे हा. त्यामुळे हा माझा नाहीये. 12 वर्ष, साधारण बरीच वर्ष त्यांनी भालजी पेंढारकरांकडे नोकरी केली आणि पैसे चांगल्यापैकी मिळत होते. मग काही दिवस काम नसल्यामुळे आर्थिक परिस्थिती इतकी रोडावली, म्हणजे याचा अर्थ कुठेतरी नियोजन जे आहे पैशाचं ते कुठेतरी कमी पडलं का, हे त्यांनी दिलेलं नाहीये याच्यामध्ये, त्यामुळे मला तरी विशेष माहिती नाहीये त्याच्याबद्दल. पण हे आर्थिक नियोजन जे आहे ते प्रत्येक कलाकारांनी करणं नितांत आवश्यक आहे. जेव्हा तुम्हाला पैसे मिळतात तेव्हा खूप मिळतात, पण जेव्हा मिळत नाहीत तेव्हा कामही मिळत नाही आणि पैसेही मिळत नाहीत. तर हा धडा घेण्यासारखा आहे माझ्या मते. जर गणपत पाटलांना देखील कोणी विचारलं असतं की काय, तर कदाचित त्यांनी सांगितलं असतं की पैसे थोडे नीट मॅनेज करायला जमायला हवे होते. आता ही मंडळी मनस्वी असतात, कलाकार लोक मनस्वी असतात, ते जास्त विचार करत नाहीत वगैरे वगैरे. पण केला पाहिजे. जर तुम्हाला कुटुंब आहे, जर जबाबदारी आहे, तर हा केला पाहिजे. आणि फक्त कलाकार असं नाहीये, म्हणजे तुम्ही चुकीच्या अर्थाने घेऊ नका, फक्त कलाकार नाही, सगळ्यांनी केला पाहिजे. पण कलाकार का? कारण की जर त्याला काम नाही मिळालं ना तर कलाकार मरतो, हे लक्षात घ्या. म्हणून त्यांच्या दृष्टीने हे जास्त महत्वाचं आहे. तर हा एक प्रश्न छोटा मला पडला होता हे वाचताना, की असं कसं झालं, म्हणजे असं का झालं, म्हणजे खरं सांगायचं तर असं का झालं की परत त्यांच्यावरती गरिबी आली आणि हे प्रसंग इथपर्यंत परिस्थिती आली की त्यांना जीव द्यावासा वाटला. त्या दिवशी ते जीव देणारच होते, पण त्यांनी नाही दिला. आणि त्याच्यामुळे पुढे काय झालं हे वाचण्यासाठी, हे समजून घेण्यासाठी तुम्ही हे पुस्तक वाचा. ते मी आता तुम्हाला सांगणार नाही. पण एक वेळ अशी आली होती की त्यांना वाटलं होतं आता आपण जीव देऊन टाकावा, इथपर्यंत. त्याच्यानंतर हा प्रश्न अनेक जणांना असतो की ह्याची सुरुवात कुठून झाली, की या भूमिकेची, नाट्याच्या भूमिकेची सुरुवात कुठून झाली. तर त्याबद्दल देखील गणपत पाटलांनी या पुस्तकात दिलेलं आहे, कुठून सुरुवात झाली आणि मग पुढे ती कशी लोकप्रिय होत गेली. मग त्याच्यामध्ये घडणारे किस्से, पंढरपुरामधचा त्यांनी एक फार चांगला किस्सा दिला की तृतीयपंथी जो समाज आहे त्यांना गणपत पाटलांबद्दल एक आस्था होती. कारण की एक प्रकारे ते पडद्यावर सुद्धा दाखवत होते, त्यांच्या समाजाचा एक प्रकारचा आपण नेता म्हणू, रिप्रेझेंटेटिव्ह म्हणू, असं ते होते. त्यामुळे ते काही किस्से आहेत गमतीशीर, ते बघण्याजोगे आहेत. आणखीन एक गोष्ट जी मला माहीत नव्हती, म्हणजे ही चूक माझी आहे, मला माहीत नव्हतं हे, की फक्त सिनेमाच नाही पण गणपत पाटलांनी अनेक नाटकांमधनं कामं केली. मला माहितीच नव्हतं हे, आणि माझी खात्री आहे तुम्हालाही विशेष माहिती नसेल, आणि माझ्या पिढीला, आपल्या पिढीला आणि यांना तर नाहीच, पण गणपत पाटलांनी अनेक नाटकांमधनं अनेक दौरे, अनेक प्रयोग केले जे माहितीच नाही आपल्याला. आता हे का माहिती नाही, कसं माहिती नाही, हा एक मोठा चर्चेचा मुद्दा आहे. पण हे वाचायला मिळेल की त्यांनी नाटकात कामं केली, नाटकात कशी कामं केली, कोणाबरोबर केली,
त्याच्यातले प्रसंग, त्याच्यात नाटकामध्ये घडणाऱ्या गमती जमती, मग त्याच्यात दादा कोंडके आणि गणपत पाटील यांच्यामध्ये असलेलं द्वंद्व, म्हणजे गमतीशीर द्वंद्व, त्याचे किस्से हे तुम्हाला बघायला मिळेल. मग उतार वयामध्ये कशा प्रकारचा त्रास त्यांना सहन करावा लागला, नेते कसे वागतात, आजूबाजूची परिस्थिती कशी, राजकारणी कसे वागतात आणि राजकारणाचा परिणाम त्यांच्यावर कसा होतो, हे देखील तुम्हाला वाचायला मिळेल, जो पैलू आपल्यासमोर सहसा येत नाही. त्याच्यामुळे हे पुस्तक वाचा, म्हणजे तुम्हाला तेही कळेल की हे फक्त नेता नाहीये आणि राजकारणामध्ये ते काही नेता म्हणून वगैरे नव्हते. त्यांनी स्पष्ट सांगितलंय की काँग्रेसशी त्यांचं एक प्रकारे मानसिक त्याच्याशी एक जडणूक होती. त्यांना काँग्रेसबद्दल एक प्रकारची आस्था होती आणि त्याच्यामुळे ते राजकारणात काँग्रेसच्या बाजूनी असायचे, असं त्यांनी स्पष्टच याच्यात दिलेलं आहे. त्यामुळे ते तुम्हाला वाचायला मिळेल. आणखीन एक गोष्ट जी माझ्या मनाच्या जवळ आहे, जो प्रसंग, जी एक अप्रिय घटना महाराष्ट्रामध्ये घडून गेलेली आहे की ज्याच्याबद्दल कोणीही बोलत नाही, त्याचा उल्लेख यांनी केलेला आहे की जेव्हा गांधीजींची हत्या झाली तेव्हा कोल्हापुरामध्ये भालजी पेंढारकरांचा जो स्टुडिओ होता, स्वप्नप्रभा, मी चुकीचं बघीन एकदा मी परत, पण त्यांचा जो स्टुडिओ होता तो जमावानी जाळला. हा प्रसंग इतका त्रास देणार आहे कारण की ज्या लोकांनी तो जाळला, तो तुम्हाला स्पष्ट सांगतो या कारणामुळे जाळला की भालजी पेंढारकर हे स्वतः सावरकरांशी, त्यांच्या विचारांशी जोडले गेलेले होते, राष्ट्रभक्ती, राष्ट्रवाद वगैरे वगैरे याच्याशी जोडले गेलेले होते आणि वरती ते ब्राह्मण देखील होते. मुळात या दंगलीचं कारणच ते आहे की नथुराम गोडसे ब्राह्मण होते म्हणून ब्राह्मणांची घरं जाळली. हा मुख्य विषय. पण याच्याही पलीकडे जाऊन जेव्हा तो स्टुडिओ जळतो तेव्हा तो फक्त स्टुडिओ जळत नाही, फक्त भालजी पेंढारकरांना त्याचा त्रास होत नाही, त्याच्यामध्ये जे कामं करणारे होते गणपत पाटलांसारखे, त्याच्यात त्यांनी एक किस्सा दिला, एक सिनेमा पूर्ण तयार होता, शूट करून प्रोसेस करून पूर्वी कोल्हापुरातनं मुंबईला पाठवायला लागायचं, ते रीळ तयार होऊन येणार, तो जेव्हा स्टुडिओ जाळला ना त्या नालायक लोकांनी तो पूर्ण बनवलेला सिनेमाचं सुद्धा रीळ जाळलं गेलं त्याच्यामध्ये. आता ह्याच्यात सांगा मला, गांधी हत्या आणि ह्याचा काय संबंध आहे? आणि त्याबद्दल कुठे नाही बरं, इतिहासाच्या पुस्तकात हे कुठेच नाही. हे असं लिहितात कोणीतरी आपापल्या आठवणी म्हणून आपल्याला कळतं, बाकी इतिहासाच्या पुस्तकात याचा उल्लेख नाही. आणि ही अत्यंत अप्रिय घटना आहे माझ्या दृष्टीने. हे गुन्हेगार आहेत सगळे जे आहेत ते, कारण की याच्यामध्ये त्यांनी दिलंय की भालजी पेंढारकर आणि ते जे कलाकार होते त्यांच्यावरती मग ही समस्या निर्माण झाली. आता करायचं काय? आता मला सांगा, गणपत पाटलांचा सुद्धा त्या हत्येशी काय संबंध? पण ह्यांनी दंगल केली, बरोबर, स्टुडिओ जळला, आता हे कलाकारांनी करायचं काय? आणि यांचं एक वाक्य आहे, या गणपत पाटलांचं त्यांच्या आत्मचरित्रात एक वाक्य, जेव्हा एक स्टुडिओ किंवा एखादा प्रोजेक्ट बंद पडतो ना तेव्हा पहिली पंचायत होते त्यातल्या कलाकारांची, कारण की त्यांचं उपजीविकेचं साधन तो स्टुडिओ किंवा तो प्रोजेक्ट असतो. तंत्रज्ञ जे होते तिकडचे काम करणारे, गणपत पाटील असतील, स्वतः मेकअप सुद्धा करायचे त्या स्टुडिओमध्ये, त्या कंपनीत त्यांच्या मेकअप मन सुद्धा काम करायचे. तर अशी जी मंडळी होती त्यांनी उद्या जेवायचं काय हा प्रश्न होता. पण हा प्रश्न आपला इतिहास त्यांना विचारत नाही की ज्यांनी जाळलं म्हणून का जाळलं, हा जाब कोणीही विचारत नाही. असो, माझ्या मनाच्या जवळचा हा विषय आहे म्हणून आणि त्याचा उल्लेख या पुस्तकात आहे म्हणून आता त्यांनी फार सौजन्याने एका विशिष्ट समाजाबद्दल आकस होता, राग होता आणि तो करण्यासाठी बाहेर काढण्यासाठी म्हणून असं केलं. हे त्यांनी सरळ सरळ लिहिलं की बहुजनांनी वगैरे हे करण्यासाठी म्हणून केलं वगैरे वगैरे. पण मी थोडं स्पष्ट बोलतो, ब्राह्मणांची घरं जाळली हे सत्य आहे. तर हाही एक अनुभव त्यांनी दिलेला आहे की तुम्ही एखादी गोष्ट कोणासाठी तरी काहीतरी म्हणून करता, दुसऱ्यावरचा द्वेष म्हणून तिसऱ्यावरती राग काढता, त्याच्याबरोबर त्याची जी इकोसिस्टीम आहे ना ती विस्कळीत होते. आता हे भालजी पेंढारकर होते, बाबा होते की जे म्हणाले की नाही, आपण पुन्हा स्टुडिओ उभा करू, पुन्हा तो चित्रपट बनवू आणि पुन्हा त्या चित्रपटाचं शूटिंग झालं, पुन्हा तो चित्रपट तयार झाला आणि मग तो रिलीज झाला. तो किस्सा काय होता याच्यासाठी तुम्ही पुस्तक वाचा. पण ही एक अप्रिय घटना महाराष्ट्रात घडून गेलेली आहे ज्याच्याबद्दल कोणी बोलत नाही. असो, तर
आणखीन बरेच किस्से याच्यामध्ये दिलेले आहेत त्यांनी की त्यांचे मित्र होते, ओळखीचे होते, ते कसं झालं. एक घटना जी आहे याच्यामध्ये त्यांच्या आयुष्यात घडलेली की दुःखद घटना म्हणजे ती त्यांच्या मुलांच्या लग्नाशी निगडीत आहे. की मुलांच्या मुलींच्या लग्नामध्ये त्यांची ही जी एक प्रतिमा होती नाचाची, तृतीयपंथी व्यक्तिमत्वाची, ती कशी बाधा म्हणून समोर आली आणि त्यांनी काय त्रास झाला हे या पुस्तकात तुम्हाला वाचायला मिळेल की नक्की काय त्रास झाला. आणि त्यांच्या आयुष्यामध्ये एक पॉइंट असाही आला त्यांनी दिला ह्याच्यामध्ये की वैवाहिक आयुष्यामधून ते थोडेसे बाजूला नव्हते झाले, पण एक वेगळीच व्यक्ती त्यांच्या आयुष्यात आली, एक वेगळी स्त्री त्यांच्या आयुष्यात आली आणि त्याचे अनुभव प्रांजळपणे त्यांनी या पुस्तकात दिलेले आहेत. मित्रांनो, हे सांगायला, हे लिहायला देखील फार मोठं धैर्य लागतं. एवढं सोपं नाहीये. स्वतःच्या चुका सांगणं हे सोपं नाही. पहिलं लग्न कशामुळे मोडलं किंवा कशामुळे प्रॉब्लेम झाला आणि मग मधल्या काळामध्ये हा जो किस्सा होता की दुसऱ्याच एका स्त्री कलाकाराबद्दल त्यांचं आकर्षण वाढलं वगैरे वगैरे, हे तुम्हाला पुस्तकात वाचायला मिळेल. आणि उतार वयामध्ये की जेव्हा शरीर साथ देत नव्हतं, लोक सुद्धा कधी कधी नेते लोक वगैरे सुद्धा पळापळ करायला लावायचे. एक किस्सा त्यांनी सांगितलाय की दिवसभर ते एक आपले पूर्व मुख्यमंत्री होते, त्यांचं नाव मी सांगत नाही, ते तुम्ही याच्यात वाचा, पुस्तकात वाचा. त्यांना भेटायला म्हणून ते गेलेले होते, दिवसभर बसून होते कचेरीच्या बाहेर आणि शेवटी मुख्यमंत्री आले, आपले पूर्व मुख्यमंत्री, आणि ते म्हणाले यांना उद्या यायला सांगा. गणपत पाटलांना ही वागणूक दिली गेली होती असं त्यांनी सरळ सरळ इथे सांगितलेलं. आता हा काही आरोप नाहीये. एक गोष्ट जाणवते बरं का, आरोपावरनं लक्षात आलं, पूर्ण पुस्तकामध्ये एक जी गोष्ट मला भावली मनापासून ती अशी की प्रसंग कुठलाही असो, उतार चढाव कुठलाही असो, दुसऱ्याबद्दल त्यांच्या मनामध्ये कुठे कटुता किंवा आकस किंवा ईर्ष्या आल्याचं या पुस्तकात तरी कुठेही मला जाणवलं नाही. म्हणजे कुणाबद्दल बोलताना देखील त्यांनी तो जो एक तोल आहे, मानसिक तोल ज्याला आपण म्हणतो ना, तो कुठे ढळू दिलेला नाहीये. मला ते वाचताना इतकं छान वाटलं, कारण की कधी कधी काय होतं, माणूस बेछूट वागतो ना, तर ते दिसतं. तर तसं झालेलं नाहीये. तो एक मला छान वाटलं या पुस्तकामध्ये वाचताना की कुठे कटुता नाही, कोणाबद्दल राग नाही. म्हणजे ज्या मुख्यमंत्र्यांबद्दल मी बोलतोय की ज्यांनी असं केलं, किंवा अनेक नेते आहेत ज्यांनी आश्वासनं दिली आणि काहीच केलं नाही, त्यांच्याबद्दल सुद्धा कटुता कुठेच नाही. ही चांगली गोष्ट आहे ही. मग त्याच्यातच दादा कोंडके शिवसेना बद्दल प्रेम असणारे आणि गणपत पाटील हे काँग्रेसबद्दल प्रेम असणारे, मग त्यांचे धमाल किस्से तेही तुम्हाला वाचायला मिळतील. एक महत्वाची गोष्ट जी या पुस्तक वाचून मला जाणवली, म्हणजे त्यांनी जेव्हा नाटकांचे दाखले दिलेत ना, कुठल्या नाटकात प्रयोग केले, कुठे दौरे झाले, काय झालं वगैरे वगैरे, ते वाचण्यासारखं. एक तर मगाशी म्हणलं तसं गणपत पाटलांनी नाटकातनं असंख्य कामं केली, अनेक प्रयोग केले, हजार प्रयोग केले, हे आपल्याला माहितीच नाहीये. म्हणजे मला तरी माहितीच नव्हतं. बरं झालं मी वाचलं, नाही तर आयुष्यभर मी एवढंच समजलं असतं की त्यांचं फक्त एवढीच भूमिका आहे. त्यांनी अनेक भूमिका केल्यात, वेगवेगळ्या प्रकारच्या पण केल्यात, पण आपल्या मनात जो राहिला ते नेमकी नाचाची ती प्रतिमा झाली, असं झालं. आणि तो जो प्रसंग होता की ऑफिसमध्ये बसवून ठेवलं ऑफिसच्या बाहेर, तर त्याच्यावरती गुदरलेला त्या विषयावरती एक चित्रपट त्यांना करायला मिळाला, तेही तुम्ही वाचा की त्याचं काय झालं पुढे. आणि मगाशी मी नाटकाचं जे म्हणत होतो की वाचताना एक गोष्ट लक्षात आली की जो प्रश्न मला आजही पडतो, म्हणजे माझे नातेवाईक सांगली म्हणा, कोल्हापूर म्हणा, या भागातले आहेत, तर त्यांना मी हा प्रश्न वारंवार विचारतो की नाटक, संगीत नाटक, त्याच्यानंतर सिनेमा, यांची सुरुवात जी आहे ती सांगली आणि कोल्हापूर या भागात झाली आहे, पुण्यात झालेली नाहीये. लोकांना गैरसमज आहे. याची सुरुवात जी आहे, चित्रपटसृष्टी मराठी आणि हिंदी सुद्धा बरेचसे चित्रपट कोल्हापूरमध्ये शूट झालेले आहेत.
तर इतकंच ते केंद्रस्थानी सगळं असताना जर तुम्ही आज जर बघितलं तर नाटक, नाट्य या बाजूकडे या पूर्ण भूभागाने जणू काही म्हणजे दुर्लक्षच केलं. त्यांनी अशा गावांची नावं दिली आहेत की जिकडे आज मी एखादा मोठा कलाकार जाऊन प्रयोग करतो याची कल्पना पण नाही करू शकत. म्हणजे आष्टी असेल, सांगोल असेल, हे मी काही दोषारोपण म्हणून नाहीये, पण ती संस्कृती गेली कुठे? ती नाटक बघण्याची संस्कृती गेली कुठे? माझा हा प्रश्न आहे. कारण की हे वाचताना एवढं तर कळलं की अख्ख्या महाराष्ट्रभर छोट्या छोट्या गावांमध्ये जाऊन सुद्धा यांनी प्रयोग केलेत. कुठे कुठे जाऊन केलेत म्हणजे त्या गावांची नावं सुद्धा मला माहिती नाहीत. अशा ठिकाणी नाटकांचे प्रयोग केलेले आहेत. आपण एका बाजूने असं म्हणाल की काही काही लोकनाट्य, पण लोकनाट्य तरी म्हणजे आजकाल जर तुम्ही या भागांमध्ये पाहिलं, इतकं दुर्दैवी म्हणजे मला इतकं वाईट वाटतं कधी कधी की ज्या भागात म्हणजे सोलापूर सुद्धा लोकांना हे माहिती नाहीये. म्हणून सांगतो मी हे, सोलापूर, कोल्हापूर, सांगली या भागातून अनेक कलाकार आलेले आहेत आपल्याकडे संगीत नाटकामध्ये. आणि तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल, गंमत वाटेल, बालगंधर्वांनी सोलापूर, सांगली आणि कोल्हापूर या भागात संगीत नाटकांचे अनंत प्रयोग केलेत. अनंत, पुण्यात वगैरे सुद्धा केलेत, नाही असं नाही, पण या भागामध्ये अनंत प्रयोग केलेत. तिथेच आपले मास्टर दीनानाथ मंगेशकर होते, मास्टर विनायक, सगळे तिकडेच होते. हे त्यांनी असंख्य प्रयोग केले त्या भागात. पण आज मला सांगा, सोलापुरात गेल्या कैक वर्षांमध्ये संगीत नाटकांचे असे किती प्रयोग झालेत? नाटकांचे किती प्रयोग झालेत असे? ही संस्कृती गेली कुठे? आणि हे जपायचं काम कोणाचं होतं? हे आपलं होतं ना. कुठे गेलं ते? म्हणजे राम गणेश गडकरी यांची नाटकं व्हायची त्या ह्याच्यामध्ये, त्या भागामध्ये, सांगलीमध्ये एकच प्याला वगैरेची नाटकं म्हणजे तुफान झालेली आहेत. आणि आज आपण फक्त त्यांचे पुतळे पाडण्यापुरतच त्यांना लक्षात ठेवलेलं आहे की राम गणेश गडकरींचा पुतळा तोडून टाका, दॅट्स इट. बाकी आपल्याला माहित नाही. हे वाचताना तुम्हाला लक्षात येईल की अरे ही नाटकाची संस्कृती आपली गेली कुठे? का हे फक्त पुणे आणि मुंबई पुरतच तुम्ही ठेवलेलं आहे? चुकीचं आहे हे. मी पुण्यातला आहे तरी मी सांगतो की हे चुकीचं आहे. महाराष्ट्राच्या संस्कृतीचा भाग आहे नाटक आणि ते मरता कामा नये. आणि हे मारलं आपण होता, दुसऱ्या कोणाला दोष द्यायचा नाही. हे आपण मारलंय नाटक, आपल्या समाजाने हे नाटक मारलंय. म्हणजे जिथे शेकडो प्रयोग व्हायचे नाटकांचे, चांगल्या चांगल्या कलाकारांनी जाऊन जिथे प्रयोग केलेले आहेत, तिथे सध्या फक्त तमाशाचे फळ लागतात, तमाशाची बारी वगैरे वगैरे हेच कार्यक्रम होतात. आणि ते सुद्धा उच्छृंखल, अंगविक्षेप आणि ओंगळवाणे. ते सुद्धा काही फार चांगलं असतं असं नाहीये. काहीच्या काही करतात वगैरे. ही संस्कृती गेली कुठे? मला हा प्रश्न पडला हे वाचताना की अरे एवढे प्रयोग त्यांनी. नागपूरला जा, उस्मानाबाद वगैरे, उस्मानाबादमध्ये कुठल्या तरी एका गावात जाऊन प्रयोग केलेत त्यांनी नाटकाचे. मला सांगा, उस्मानाबादमध्ये नाटकांचे तरी प्रयोग कुठले होतात का? जे कोणी असतील हे ऐकणारे बघणारे तर मला नक्की सांगा. ती संस्कृती गेली कुठे? का आपण फक्त नाही ते अस्मिता जपत ही संस्कृती विसरत चाललो आपण? आणि नाटक जर जगलं नाही तर या कलाकारांनी करायचं काय? सादर करायला जर प्रेक्षकच नाही तुम्हाला तर तुम्ही काय करणार आहात? काही नाही करू शकत. पण सुदैवाने तो काळ, गणपत पाटील जेव्हा नाटक करत होते तो काळ असा होता की संबंध महाराष्ट्रामध्ये त्यांची नाटकं लोक बघत होते. 150 प्रयोग लागत होते. लोक बोलवून बोलवून त्यांच्याकडनं नाटक करायला लावत होते, कुठल्या गावात ना. हे आज का होत नाही? हे कलाकारांचा संबंध नाहीये, हे प्रेक्षकांना विचारण्याचा प्रश्न आहे की तुम्ही नाटक सोडून कुठल्या गोष्टींकडे वळलेले आहात. हा आपण स्वतःला विचारायचा प्रश्न आहे. कारण की आपणच जर नसलो ना तर भविष्यातले किंवा आत्ताचे सुद्धा जे कोणी कलाकार आहेत त्यांना जगायला काही जागा नाही. मग त्यांना काही करून पुणे आणि मुंबई एवढंच राहिलंय. मग त्यांना बाकी काही नाही. ती संस्कृती जपली पाहिजे. हा एक मला हे पुस्तक वाचताना जाणवलं. आणि तुम्हालाही कळेल मी काय म्हणतोय ते, की अनेक जागा आहेत नाटकाचे प्रयोग तिथे आज म्हणजे बहुतेक कदाचित नाटक सुद्धा घडत नसेल तिकडे. तर हे एक वाचायला मिळतं. त्याच्यानंतर पूर्ण त्यांचा आयुष्याचा प्रवास तर आहेच आहे, पण कसं काय काय शिकायला मिळालं म्हणजे
कप बशा धुणे, ते गवंडी काम, ते नाचाची भूमिका, ते काँग्रेसच्या प्रचार सभा, म्हणजे इतकं वेगवेगळ्या गोष्टी यांनी केल्यात हे माहितीच नव्हतं. पण त्याच्यासाठी हे पुस्तक जरूर वाचा. तुम्हाला, माझी खात्री आहे तुम्हाला वाचताना मजा येईल. माझं तरी एका दिवसात वाचून पूर्ण झालं, कारण की मला थांबवलं नाही. खरं सांगायचं तर मला पूर्ण वाचायचं होतं की काय झालं, पुढे काय झालं वगैरे वगैरे. त्यांच्या आयुष्यातल्या प्रसंगांना, दुःखांबद्दल, सुखांबद्दल, आनंदांबद्दल, पैसा सुद्धा महत्वाचा किती असू शकतो याच्याबद्दल असं. तर हे तुम्हाला नक्की वाचायला मिळेल. माझ्या मते तुम्हाला देखील हे वाचायला आवडेल आणि वाचलं पाहिजे हे पुस्तक. म्हणजे हे मी काही जाहिरात म्हणून नाही म्हणत आहे, पण आपल्याच श्रेष्ठ कलाकारांबद्दल आपणच आदर ठेवणं जास्त गरजेचं आहे. त्यामुळे हे वाचा निश्चितच. एक टेक्निकल गोष्ट आहे, थोडी तांत्रिक गोष्ट आहे जी मला नाही आवडली पुस्तकामध्ये. पुस्तकाचा मजकूर किंवा त्याच्याशी संबंध नाहीये, पण मुद्रण जे आहे, अक्षर जुळणी जे आहे, त्याच्यात खूप चुका आहेत. म्हणजे जर कोणी मुक्ता पब्लिशिंग हाऊसचं कोणी जर हे बघितलं व्हिडिओ, तर कृपया त्याच्यामध्ये दुरुस्त्या करा. खूप ठिकाणी शब्दांच्या चुका आहेत, व्याकरणांच्या चुका आहेत, जुळणी काहीतरी चुकलेली आहे, भलतच शब्द वापरल्या वगैरे वगैरे. तर ते जरा मला नाही आवडलं. पण त्याच्यात तुमच्या वाचनामध्ये, रसिक म्हणून तुमच्या वाचनात खंड पडत नाही, कारण की आपण समजून घेतो, आपली माणसं आहे, त्यामुळे तो काही प्रॉब्लेम नाही. पण ती एक गोष्ट होती जी मला एवढं नाही एवढी आवडली. मी वाचताना की असं का केलं, म्हणजे एवढं सगळं करतायत तर मग त्या चुका कशाला ठेवायच्या, असं मला झालं, इतकंच. तर मित्रांनो, हे होतं समालोचन. त्याची पार्श्वभूमी, थोडा जास्त वेळ घेतला मी बोलायला, नाही असं नाही, पण हा माणूसच असा आहे की किती बोलावं आणि ते कमीच आहे सगळं. पुन्हा एकदा रंग नटेश्वराचे गणपत पाटील यांचं पुस्तक आहे, जरूर वाचा. आणि पुस्तक वाचून झाल्यावर मला अभिप्राय नक्की कळवा की हे समालोचन तुम्हाला उपयोगी पडलं का, याच्यातून तुम्हाला आणखीन काही अभिप्रेत होतं का, किंवा काही विचार पटले नाही पटले तेही मला कळवा, जरूर कळवा. जसं मी म्हणलो की काही विषय जे आहेत ते माझ्या मनाच्या खूप जवळ आहेत, त्यामुळे ते जेव्हा जेव्हा समोर येतात तेव्हा मी थोडं भावनिक होतो, नाही असं नाही, कारण की त्या जखमा आहेत आणि त्याच्या जखमांच्या खुणा अजून गेलेल्या नाहीत, त्या जखमा अजून भरून निघालेल्या नाहीत, कारण की त्याचा उल्लेख सुद्धा कुठे होत नाही. असो, तर समालोचन कसं वाटलं मला नक्की कळवा, आणि आवडलं तर जरूर शेअर करा, लाईक करा, लोकांनाही सांगा की हे पुस्तक आहे, असं वाचा काहीतरी, आणि माझं चॅनलही सबस्क्राईब करा, जेणेकरून पुढचे पुस्तकं किंवा पुढच्या गप्पा जेव्हा कधी मी अपलोड करेन तेव्हा तुम्हाला बघायला मिळेल. तर पुढच्या वेळी भेटू पुढचा कुठला तरी विषय घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.